आपण पाहिलं असेल उत्स्फूर्तपणे असंख्य तरुण तरुणी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आणि हे सगळे जे देशाचं संसद भवन आहे, जिथे एकेकाळी लोकशाही असायची, त्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढू लागले होते. आणि हे सगळं आम्हाला वाटलं होतं की कोणीतरी प्रधानमंत्री कदाचित लोकांना भेटत नसतील किंवा प्रेस कॉन्फरन्स घेत नसतील, पण एक तरी मंत्री येऊन पुढे ह्या 20 दिवसात बोलला असता किंवा आत्ता तरी कोणी चर्चेला पुढे आलं असतं. आपल्याला आठवत असेल अण्णा हजारे जेव्हा बसले होते तेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कॅबिनेटमधून 5 मंत्री, एक नाही 5 वेगळे मंत्री चर्चेला पुढे गेले होते. स्वतः विलासरावजी होते, अनेक मंत्री होते आणि सातत्याने विरोधी पक्षाशी चर्चा करत होते. अण्णा हजारे मूव्हमेंटच्या मागे जी भाजप होती त्यांच्याशी चर्चा करत होते. ह्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता. पण कालच आपण भयानक चेहरा पाहिला, तो म्हणजे ह्या भाजपच्या राजवटीचा. कदाचित ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का, त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले. म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारते, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का, तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारते. महिलांना जसं मारलं गेलं, 1-2 महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे. 2 महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे. बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ॲक्शन फोर्सने. म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकांवर, तुम्ही हिंदुस्थानियांवरच लाठीचार्ज जो केला, एवढा भयानक केला, अमनुष्य केला की तुम्हाला कुठेही संवेदनशीलता नाही आहे की कोणासाठी आंदोलन होतं आहे. असंच जर आपल्याला आठवत असेल तर शेतकऱ्यांना देखील हेच भाजप सरकार होतं ज्यांनी अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी हे सगळं म्हटलं होतं. त्यांच्यावर टीयर गॅस सोडला होता, त्यांच्यावर तुम्ही पाहिलं असेल गोळ्या मारल्या होत्या. तसंच काल हेच झालं दृश्य. 19 तारखेला मुंबईत आमचं एक मोठं गॅदरिंग झालं, मोर्चा झाला आणि काल देखील अनेक लोक उत्स्फूर्तपणे वेगळ्या पक्षाचे कोण असतील, कोण संस्थेचे असतील, कोण शिक्षक असतील, कोण विद्यार्थी असतील, काही असेच नागरिक रस्त्यावर उतरले होते, शांततापूर्व आंदोलन करत होते. काल चैत्यभूमी इथे देखील शांततापूर्व आंदोलन चालू होतं आणि तिथून देखील पोलिसांनी जबरदस्ती करून ह्यांना गाड्यात भरलं आणि वेगळे पोलीस स्टेशनला नेलं. कोणी भोईवाड्याला नेलं, कोणी वडाळ्याला नेलं, कोणी दादरला नेलं, कोणी शिवाजी पार्कला नेलं, कोणी माहीमला नेलं. अनेक जण मायनर्स होते आणि इलिगली डिटेंड होते. त्याच्या विरोधात तर आम्ही पुढची जी कारवाई आहे ती करूच, लिगली जी काय करायची ती करू या पोलीस स्टेशनच्या विरोधात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.